सर्व भारतीय वंशाची ही जागा तुम्हाला बघायला मिळते, जिथे आपण भैयापाडा म्हटला की सर्व जाती जमातीचे लोक इथे पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठावर जर बघितलं की अनेक मान्यवर आपल्या इथे पाहायला मिळतात. एका साईडला विचार केला ते एक मोठा संघ दोन्ही या पृथ्वी तलावरचे, एका केळव्याचा मायकोप आणि एका साईडला विचार केला जय जगन्नाथदेव, जय जगन्नाथदेव आगवन वामिका स्टार असा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. दोन पृथ्वी तलावरचे चंद्रसूर्याची जोडी या अंधारा रात्रीमध्ये मैदानामध्ये उतरलाय. एका साईडला विचार केलाय, एका साईडला विचार केला तर तुम्हाला बघायला मिळतो जगदीश, आणि एका साईडला की विचार केला तो विकास समाशी. आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय, अंपायरने कॉल केला चालू तो पहिला चेंडू जोरदार तालियां बजाई ना, जितना तालियां बजाएगा उतना होश में मजा आएगा. यास यही होना चाहिए. चला पहिला चेंडू आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकताना डिगेश तुम्हाला पाहायला मिळतोय. टैप केला सरळ जातो चेंडू. इथे सुंदर क्षेत्रक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. जब तक जान हस्ती पे रहेगी तब तक फील्ड करते रहूंगा, ना किसी के लिए सिर्फ मेरे गांव जिनका नाम है मायको. काय सुंदर क्षेत्र पाहायला मिळालं. अतिशय फॉर्म मध्ये असं सर्व तुम्हाला बघायला मिळतो. हेलो, जरूर मैच मैदान के अंदर ऑन रहेगी, मगर हमारे मुख्य अतिथि उनका सम्मान करना हमारा फर्ज है. कहते हैं ना भारत की प्रथा है कि अतिथि देवो भव, और हमारे मेहमानों का सम्मान करना हमारा फर्ज है. तो हम चलेंगे हमारे मेहमानों के सम्मान के लिए. सोनू जी यादव, जरूर रोहित जी यादव आइए. रोहित यादव, आपके शुभ हाथों से हम सम्मान करेंगे. पालघर जिला उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय आदरणीय सम्माननीय प्रशांत जी संखे, इनका हम सम्मान करना चाहेंगे. रोहित यादव, रोहित आइए, आपके मुबारक दस्तों से हम स्वागत करेंगे. प्रशांत जी संखे साहब का स्वागत किया जाएगा. भारतीय जनता पार्टी पालघर जिला उपाध्यक्ष, इनका सम्मान भरी शॉल और पुष्प गुच्छे दिए जाएंगे. तालियां बजनी चाहिए हमारे मेहमान के लिए. काफी कीमती वक्त निकल के पहुंचे. मैंने जैसे कहा ना कि नेशनल चैंपियन रह चुके अपने पालघर से, और बेहतरीन कराटे खिलाड़ी रह चुके हैं. जरूर बड़े बड़े शर्माओं को ने मिट्टी चटाई है. प्रशांत जी सर, आपका बहुत बहुत शुक्रिया, हमारे तक पहुंचे हैं आप. हेलो हेलो, पूरे पीवीटी चषक की तरफ से मैं प्रशांत भैया का बहुत हार्दिक दिल से अभिनंदन करता हूँ. हमारे मार्गदर्शक, हमारे शक्ति स्तंभ, जो हमारे लिए हमेशा खड़े रहते हैं. रात को 2, 3, 4, 5, इन्होंने कभी ये चीज़ देखी नहीं हमारे लिए. तो इसके लिए आप सदा ऐसे हम पे आशीर्वाद बनाए रखें, हमारी यही आशा है. और आपके साथ रहना है मिलके, हम यही चाहेंगे. जरूर राहुल, वक्त पर खड़े रहना सबसे बड़ी बात है. और कहते हैं ना कि ये ऊपर वाला भी रिश्ता, खून का रिश्ता भाई का बना था. जो दोस्त होते हैं ना वो अपने से चुनना पड़ता है, और रिश्ता बहुत गहरा होता है. तो ये दोस्ती का रिश्ता बना रहना चाहिए. इसके बाद मैं बुलाना चाहूँगा जुमानी डिजिटल के ऑनर युवा सेना पालघर जिला, युवा सेना पालघर जिला जाकिर जुमानी सर आइए. सम्मान सोनू जी यादव, इनके शुभ हाथों से किया जाएगा. जाकिर जुमानी की बात की जाए, काफी बिजी रहते हैं मगर काफी शांत है, ज्यादा कुछ बोलती नहीं, मगर किलिंग स्माइल है इनकी. इनका स्वागत हमारे मंच पर किया जाए सोनू यादव इनके माध्यम से. ये पुष्पगुच्छ और प्यार भरी शॉल दी जाएगी. इसके बाद जिनकी बात हमने की थी आदरणीय सम्माननीय तुषार साबू सर, साबू पेट्रोकॉम के ऑनर है सर. चिटनीस सर आइए, आपका भी स्वागत करेंगे हम. राहुल सिंह, इनके शुभ हाथों से किया जाएगा. ये स्वागत है हमारे मेहमानों का हमारे मंच पर किया जा रहा है. राहुल सिंह जो हमारे मुख्य आयोजक हैं, ये स्वागत हमारे मंच पर किया जा रहा है. इसके बाद हम स्वागत करेंगे व्यापारी मंडल के अध्यक्ष मिस्टर दुर्गेश सोलंकी सर आइए. दुर्गेश जी सोलंकी सर आइए, भारतीय जनता पार्टी व्यापारी मंडल अध्यक्ष हैं सर. का स्वागत मैं गुजारिश करूंगा. भावेश सिंह, इनके शुभ हाथों से किया जाएगा. भावेश आइए. तालियां बजनी चाहिए प्लीज सर, हमारे मेहमानों का सम्मान किया जा रहा. इसके बाद अखिल गर्ग साहब का, व्यापारी संघ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी. नीरज, नीरज आइए. ओके, नहीं अरे आए वो नहीं. तो गौरव बाबा आइए. गौरव बाबा सर, चिटनीस व्यापारी मंडल.
गौरव सर और रौनक ढाबे के ऑनर भी हैं सर। जैसे दीपक सर ने बताया कि आपने सभी को टेस्टी खाना खिलाया है, इसी तरह से जोरदार आप तालियां बजाएं उनके लिए। टेस्टी खाना उनकी बनाना दम चाहिए। बिरयानी, मटन बिरयानी, चिकन रोटी, क्या क्या कबाब है, बहुत ही बेहतरीन, जिनका नाम है रौनक ढाबा। क्वालिटी और क्वांटिटी में सबसे बड़ा नाम है। जर इसके बाद युवा सेना पालघर तालुका मिस्टर प्रतीक जी पाटिल, मामा या आपला सुद्धा सन्मान असेल और मामा ने सबसे ज़्यादा प्रसिद्धि मिली है और अच्छा काम करते हैं प्रतीक, इनका भी सम्मान किया जाएगा सोनू जी के हाथ से, सोनू जी के शुभ हाथों से सम्मान किया जाएगा। प्रतीक जी पाटिल का ये सम्मान किया जा रहा है। इसके बाद शिवसेना युवा सेना बोईसर शहर मिस्टर समर्थ शेट्टी, अन्ना वड़कम, आपका भी हम स्वागत करेंगे। और ये दिन भारत है, भारत में सभी जाति धर्म साथ में रहते हैं। और मेरी बात की जाए तो मेरे घर में भी मेरी वाइफ उसको साउथ इंडियन है और साउथ से का अच्छा लगाव है मेरा। तो समर्थ शेट्टी हमारे साथ जुड़े, इनका सम्मान किया जा रहा है। इसके बाद दुर्गेश जी पाठक, पत्रकार न्यूज़फुल संपादक दुर्गेश जी आइए। दुर्गेश जी के लिए तालियां बजनी चाहिए। हर एक बड़ी बड़ी खबरें दुर्गेश जी हमारे तक पहुंचे। दुर्गेश जी आपका बहुत बहुत धन्यवाद, अपना कीमती वक्त निकाल कर पहुंचे हैं। ये सम्मान सोनू यादव आइए, सोनू जी यादव के हाथ से किया जाएगा ये सम्मान। राहुल सिंह आप भी आइए, आप पुष्प गुच्छ लेकर जाइए प्लीज राहुल जी। दुर्गेश जी के लिए तालियां बजनी चाहिए। और कल के न्यूज में आने वाले 3 दिन और ये जो टूर्नामेंट वो भी न्यूज में होगा, न्यूज़फुल न्यूज में होगा जरूर। तो सभी का शुक्रिया अदा होगा। हम चलेंगे मैच की तरफ, मुख्य मैच चल रहा है मैदान के अंदर। पीयूडी 2024 फिर से एक बार हमारे साथ जुड़ेंगे। अखिल गर्ग सर, इनका सम्मान व्यापारी संघ उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दीपक जी पाठक आइए। दीपक जी पाठक सर के हाथ से सम्मान किया जाएगा। भावेश आइए, भावेश सर आइए। भावेश सर आपके हाथ से सम्मान किया जाएगा। भावेश सर, अखिल गर्ग साहब का ये सम्मान होता हुआ। तो मैच काफी बढ़िया चल रहा, 12 पर 1 विकेट गंवाकर बल्लेबाजी कर रही है आगवन। 2 ओवर समाप्त हो चुके हैं, देखा जाए अभी भी चलेंगे हमारे मैदान के अंदर। हमारे कमेंट्री बॉक्स में मिस्टर दीपक जी संघ के आंखों देखा हाल सुनाएंगे आने वाले मैच का। दीपक सर कंटिन्यू। चला तो आपण पाहिलं, एक मिनट सर, तुलसीराम केवट सर आपका भी सम्मान किया जाएगा। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र सदस्य हैं। तुलसीराम सर आइए प्लीज। तुलसीराम केवट सर, जुनेद सर के हाथों से सम्मान किया। जुनेद भाई आइए प्लीज। और ये हमारी एकता, भारत की एकता है, हम देख सकते हैं सभी लोग मिलजुल के रहते हैं। इसलिए हम कहते हैं ना कि हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा, हवेली झोपड़ी सबका मुकद्दर फूट जाएगा, हिंदू मुस्लिमों का साथ छूट जाएगा। ऊपर से यही दुआ करेंगे साथ इसी से बना रहे। अगर ये साथ छूट गया तो भारत टूट जाएगा। तो साथ हमेशा बना रहना चाहिए और भारतीय एकता हर विभाग में दिखनी चाहिए। तो हम चलेंगे मैच की तरफ। बहुत बहुत शुक्रिया। मैच काफी ऑन है। दीपक जी संघ से हमारे साथ जुड़ेंगे माइक्रोफोन पर। चला तो आपण एकंदर विचार केला तर फरक धावसंख्या लागली जाते ती 14. आपण बघत आहात एका साईड जय जगन्नाथ देव वामिका स्टार हा संघ तुम्हाला बघायला मिळणार, एका साईडला मायकोप संघ तुम्हाला बघायला मिळतोय. अतिशय मोरामागची मॅच बॅकफुटला गेलाय, कट केलाय, काय कव्हर ड्राइव्ह बघायला मिळतोय. हो हो, काय शॉट मारलाय. जहां पानी है वहां खाड़ी है, वही गांव का नाम आगवन है. चला लक्षात ठेवा, दनसार तयार राहायचे. यातील विनर लगेच मॅच खेळणार आहात. डायरेक्ट क्वालिफायसाठी असणार यातील विनर सुपर 8 मध्ये यातील क्वालिफायर मॅच खेळा. क्या मॅच आहे. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू पाहायला मिळतो. ओहो, टॅप केला, स्कोर लेक्चर रिझल्ट एकदम बघायला मिळते. इथे बघा सुंदर क्षेत्ररक्षण करताना डिक्लेअर झोन मध्ये एक धाव बघायला मिळते. एका साईडला केळवा मायकोप, केळव्याला उतरायचं, सीतादेवी रोड पकडायचं आणि उजव्यातला जो गाव लागतो तो म्हणजे मायकोप. आणि इथे गेलं पंचायत जायचं, उजव्यातला वळायचं आणि खालीच्या शेवटी राम नाईक यांनी दत्तक घेतलेलं गाव ते म्हणजे तुमचं आगवन गाव. बघा, खऱ्या अर्थाने आगवन गाव जेव्हा राम नाईकांनी दत्तक घेतलं आणि महागणपतीचं दर्शन तिथे गेलं ते खरं आगवन गाव. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू. इथे बघा वाईड चेंडू, जोरदार. आगवनवासी आहेत की नाही, तुमचा आवाज नाही आगवनकर. हा, ह्याला म्हटलं आगवनकर. मायकोप म्हटलं की बिचारे लांब आहेत, पण मायकोपचा संघ म्हटला की सर्वोत्कृष्ट संघ, वेल डिसिप्लिनेटेड, वेल स्पोर्ट्समॅन असं बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू आणि गोलंदाज तुम्हाला बघायला मिळते तो विशाल. अपने सरकार पुरसा चेंडू. ओ, इथे बाकी जगह दिया और आपको भगा दिया. कहते हैं ना, देखना नहीं है और पर के मार नहीं खाना चाहिए. काय सुंदर चेंडू हाताळला गेला. जसे स्टंप दाखवले यॉर्कर लेनचा चेंडू आता अंडरमध्ये देखील बघायला मिळतोय.
आणि इथे बाकी गडीबाज होतात ते 7. भाई साहब यूपी वाला ठुमका लगाएंगे ना, अभी होली आएंगे क्या क्या नहीं खेल पाएंगे. शून्य 1 असं काही नामांकन केलं जात आहे. फरकावर धावसंख्या लागल्याची बघायला मिळते 20. काय अफलातून गोलंदाजी टाकला विशाल यांनी, कौतुक करायला पाहिजे नवीन गोलंदाज. पुन्हा छापला षटकारला पुढचा चेंडू विशाल यांच्याकडनं. ओहो हो, यहाँ पे गलत काम कर दिया. थोड़ा मम्मी ने कहा बेटा ये पढ़ाई करता है तो बेटा ज्यादा देर से सोने लगा, अशा पे चेंडू वाईट टाकला गेलाय. पुन्हा चेंडू टटला स्ट्रेट ड्राइव्ह बघायला मिळतो. धावण्याचा चान्स आणि इथे बघायचं आहे आणि इथे गडी बाद. मुसीबत में पोट धावता धावता पळाला पण तो आपलं अंतर कापू शकला नाही. मित्रांनो थोडीशी बाजूवानं, एक्सक्यूज मी, बघा मंचाच्या या साइड येऊ नका बिलकुल. यहाँ से दिखने दीजिए, हम दिखेंगे तो आपके बारे में बताएंगे. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो जितेश नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला मायकोप पाहिलं की मण्या असं प्रत्येकाच्या मनामध्ये नाव केलंय आणि आगवून म्हटलं की रॅपर आणि टॅपर असं बघायला मिळते. आपल्या शकाला शेवटचा चेंडू हाताळताना बघूया कशा पद्धतीने खेळतात विकास माशी. ओ हो, काय निरीक्षण केलं जात आहे आणि इथे वाईड +1 म्हणजे 2 धावा. ह्या 2 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 23 धावा. VPT PVT आपण बघत आहात. अतिशय सुंदर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाचं लक्ष आणि पहिल्याच मॅचला एवढी गर्दी बघताना असं वाटते की 5 ते 6,000 दर्शक ही मॅच बघत बसतील. लाईव्ह टेलिकास्ट देखील तुम्ही ओम साईच्या माध्यमातून बघत आहात. इथे चौड खेळलाय, जोरात पळायचा आहे पण थो चुकीच्या अँडला केला, त्या अँडला केला असं विकेट गेला असता. इथे बाकी मोठा विकेट तुम्हाला घ्यायचा आहे आणि लालच माणसाला कशी महागात पडते की इथे ह्याला आउट करता धावा जास्त वाढल्या जातात आणि इथे जर तुम्ही विचार केला धावसंख्या होते 24 धावा. डीजे ओके हां ओके यार सांगतो. ओके ओके बघा मायकोप 1 मिनिट चेंडू टाकू नका. बघा तुम्हाला सांगतो कसं आहे, तुमच्या गावातल्या एका व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला होता ट्रेनमध्ये आणि आमचे प्रशांत भाऊ नॅशनल खेळाडू प्रकाश पाटील हे तुमचे व्यक्ती होते. पंजाबमध्ये ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना वाचवण्याचं काम केलं होतं प्रशांत भाऊ. एक बार प्रशांत भाई के जोरदार तालिया होना चाहिए, जोरदार तालिया. बघा काय संघ तो बघायला मिळतो. उद्घाटनाला चालू आणि प्रकाश भाऊ तुम्ही असाल तर निश्चितच इथं करताय. असून द्या. चला पुन्हा सामन्याकडे 3 षटकांनी धावसंख्या झाली ती 24 धावा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बाकी टटवला जातो डिक्लेअर झोनमध्ये की पाहायचं नाही. 1 धाव बघायला मिळते आणि 1 धावाशी विचार केला तर धावसंख्या तुम्हाला बघायला मिळते. हा हा क्या करना है पप्पा को लेनी है क्वार्टर लेने जा रहा हूं म्हणजे 25 धाव फरकावर लागल्यात. इथे बाकी 25 धाव बघायला मिळतात. पहिला सामना रंगतदार लढत. दोन्ही मातबर संघ पालघर तालुक्यातील नामांकित संघापैकी दोन्ही मातबर संघ. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टॅप केलाय पण ठरवून हातामध्ये जातो. 1 धाव बघायला मिळते. काय विकासची फलंदाजी बघायला मिळते. पण नवोदित खेळाडूंना घेताना आगरी समाजाचं मोठं गाव तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे निश्चितच मायकोप. आणि एका साईडला तुम्ही तो विचार केला मोठा शॉट बघायला मिळतो कव्हरच्या रिझल्टला. इथे बाकी क्षेत्ररक्षण सुंदर करताना पाहायला मिळतात. एखाद्या जाळ्यामध्ये सापडला माणूस त्याला कसं फसवायचं असं पाहताना बघायला मिळते. आतापर्यंत खूप चांगलं षटक हाताळलाय. 3च धाव फक्त दिलाय आणि धावसंख्या आहे ती 27 27 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. ओ हो इथे बाकी तुम्हाला पाहायला मिळतोय बॉक्स आउटचा पहिला विकेट जातो आजच्या स्पर्धेतला विकास.
आ रहा है, काफ़ी लोग जानते हैं. आता आमच्या ताई बसतात, काय मराठी बोललात हो. मला वाटतं व्याकरणात सवनाती सहकार तत्पुरुष सगळा समास आणि काय क्रियापदाचं विशेषण तुम्ही घेताय. हॅट्स ऑफ, खरोखर तुमचं धन्यवाद असायला पाहिजे. ज्या पद्धतीने अख्खल मराठी बोला. मला तुम्ही पुणेकर आहात का काय? चला, आमचा अजून एका पाहुण्याचं आगमन होते. झाकीर भाईंचं इकडे आगमन होत आहे. बघा आलेल्या पाहुण्याचं स्वागत कशा प्रकारे केलं जातंय. आपल्या शेकाला पुढा चेंडू ड्राईव्ह केलाय. ओ क्लास शॉट बघायला मिळतोय. कॅमेऱ्याच्या चित्रातून, युट्यूबच्या कॅमेऱ्यातून आणि आपल्याला दिलेल्या देवाने 2 डोळ्यातून काय अंतर कापलं गेलं. क्षणाचा विचार न करता बॅकफुटला गेला, चेंडू टळवला गली आणि पॉईंटच्या रिझनला आणि धावसंख्या बघायला मिळते ती 31. 31 धावा. चला, आमचं रिजवान शेख याचं इथे आगमन होत आहे. निश्चितच खरोखरच ज्याने या PVTवर आयुष्यभर प्रेम केलं आणि खरोखरच खेळाच्या माध्यमातून लोकांशी कसं जुळायचं इथे पाहायला मिळतंय. इथे बाकी चेंडू जातो ऑफस्टॉपच्या बाहेर. वाईड एक सुंदर पंच म्हणून ज्याने काम केलं, पंचकृषीमध्ये नावाजलेले पंच म्हणून समीर खानला बघायला मिळते. काय आतषबाजी होते. प्रत्येक पाहुण्यांचं मनापासून इथे कौतुक केलं जात आहे. ओहो, इथे थोडीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 4 धावा वाचवल्यात. धावसंख्या 1 निवाड धावसंख्या होते ती 33. 33 धावा ह्या तुम्हाला बघायला मिळतात. रिजवान साहेबांचं आगमन इकडे तुम्हाला बघायला मिळते. प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याने घर सांभाळलंय, प्रत्येकाच्या मनामध्ये ज्याने नाव कोरलंय, असं तुम्हाला हे मोठं व्यक्तिमत्व इथे पाहायला मिळते. आहा, काय आतषबाजी केली जाते. ह्याला म्हटलं जाते PVT. म्हणजे कशा पद्धतीने आपण राहायचं, कशा पद्धतीने बघायचं आणि प्रत्येक आलेल्या मान्यवरांचं मनापासून आपण कौतुक करत आहात. कारण खरोखरच घर कसं असावं संसारासाठी सुखमयाचं, वातावरण कसं असावं मॅचसाठी आनंदाचं, आणि जिथे ज्या हा पाहतात पाहिलेल्या प्रत्येक पाहुण्यांना ना फुलांची बरसात ना याची बघूया आकाशबाजी फटाक्याची, अशा पद्धतीने जिथे रुसलं गेलं ते तुम्हाला पाहायला मिळतं PVT. निश्चितच आपण बघत आहात रिजवान साहब याचं इथे आगमन होत आहे. एक मोठं व्यक्तिमत्व. आइए साहब जी, बिल्कुल गर्वान्वित है कि आपसे आने से इस खेल में बाहर आएंगी, आपसे आने से इस मैच को रंगत आएगी, आपके आने से इस यहाँ पे फूल खिलेंगे और यही प्यार हमेशा आपके साथ PVT के साथ जुड़ा रहेंगे. आणि खरोखरच आलेल्या प्रत्येक मंचावरचं मान्यवरांचं मानाचा मुजरा. रिजवान जी वेलकम. यही उम्मीद है आपसे, यही उम्मीद है प्यार से. ना किसने सिखाया मुझे रहना है इंसान से. ना अल्लाह है ना हिंदू है, हम सब एक ही है, फर्क सिर्फ एक है, हम भारत के वासी है. जोरदार तालियां उनके लिए होना चाहिए. मित्रों टाळ्या मारा. एक प्रमुख पाहुणा म्हणून आपल्याकडे बघायला मिळतात ज्याने या PVTवर प्रेम केला है. आने वाले दिनों में अगले साल रहेंगे तो इससे ज्यादा प्राइस बढ़ा के हम लोग मैच करेंगे. देखो यूसुफ जी, ये हौसले बुलंद होने चाहिए. तर अतिशय सुंदर तुम्हाला बघायला मिळतात. काय झालं, धावा विजयासाठी करायच्या आहेत त्या 34 धावा. एका साईडला फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो मनीष आणि समर्थ. मनीष मधला म्हणजे नावाजलेला फलंदाज ज्याने भारतामध्ये विराट कोहली जेव्हा 2 वर्षापूर्वी धावा ठोकायचा तशा पद्धतीने मनीष करायचं. पण आता थोडं शांत वाटतोय. असतो कधी कधी माणसाचा बॅट पाहिजे तो, पण एकदा का सूर सापडला तर मनीष कोणाच्या हातामध्ये सापडणार नाही. या पद्धतीची बॅटिंग करायचा आणि मनीषची ड्राईव्ह बघण्याची जी अदा आहे, अक्षरशः पाण्यामध्ये सुरू मारून जसं आपण माशाला बाहेर काढतोय, उन्हाच्या तुळ्यामध्ये सावलीमध्ये लपतो, तशा मनीषच्या बॅटीतून धावा उत्तर आपण बघायला मिळतात. दोन्ही मोठे संघ एका साईडला सपोर्ट बघायला मिळतो. मनीष मॅन फ्रॉम मायकोप केळवा. चला, गौतम नावाचा हा विकेट कीपर तुम्हाला बघायला मिळतोय. ऑफ साईडला 4 खेळाडू, ऑन साईडला तुम्हाला बघायला मिळतात ते 3 खेळाडू. 3-4चं कॉम्बिनेशन बघायला मिळते. आणि पहिला षटक घेऊन जातो गोलंदाज आहे तो मंगेश. एक नावाजलेला गोलंदाज, एक नावाजलेला फलंदाज. द्वंद्व यंडूफेचं युद्ध या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. रसिक मायबाप प्रेक्षक, पहिल्या सामन्यापासून तुम्हाला PVT चषक, पहिल्या षटकाला पहिला चेंडू इथे हलक्या वेळेने खेळून काढलाय. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते आणि आपलं खातं उघडलं गेलं. काय मॅचेस बघायला मिळतात. अंडरआर्म म्हटलं की विश्वकपाच्या पलीकडचं जाणारं, चहातली कप बशी प्यायची, बटर ठेवला की सोसून घ्यायचं, असा बटर नावाचे गोलंदाज देखील आपण इथे पाहिलात. कारण मायकोप म्हटलं की माझे भावंड आहेत, त्यांना आपण काही बोलत तरी चालतं आहे. कारण मला परमिशन दिलं आहे त्यांनी, भाऊ चालेल, तुम्हाला तुमच्यावर राग नाही आहे. पण मित्रांनो, फक्त आमच्यातून बाकीच्याने बोलू नका असं मला कळलं की त्यांनी सांगितलेलं मी फक्त 10 धावाचं षटक टाकेल, पण 1 कमी दिला, 90 धावा दिल्यात. बघा, ही कला असायला पाहिजे. आम्हाला माहिती नव्हतं तुमच्या चर्चा काय झाली, पण आम्हाला माहिती पडलं. मोठा संघ आहे. किसके तरफ से बघा, अभी पैसों की बरसात है. एका षटकात 3 चौकार मारले तो 500 रुपयाचा रिजवान शेख साहब पकड़ दिए. मैंने सोचा कि क्या भी टाकी न करके ATM खाली क्यों है, तो बाद में चला पड़ ये पैसे लेके आए हैं. रिजवान, यही प्यार होने चाहिए. 3
बॉलिंग मध्ये रिव्ह्यू घेतलाय. तुमचा सॉफ्ट डिसिजन काय आहे? वाईड आहे. इसू बाद आहे. चला आमचे अंपायर बघतील सॉफ्ट डिसीजन. तो बिल्कुल रिजवान जी आप आए बाहर आए. कहते हैं ना खेल खेल से खेला जाता है, रिश्तों के नातों ना पैसे से है, अमानत के साथ काम करने तो जीत जाते हैं. यूसुफ जी क्या कहेंगे उनके बारे में? बहुत बहुत शुक्रिया सर. ऐसे मेहमानों का स्वागत का मगर पालगढ़ एसोसिएशन के सचिव आदरणीय सर नीलेश जी वाणी सर का भी आगमन हो चुका. वेलकम सर, आपका भी हम स्वागत करेंगे. अगर आप हमारे मंच पर आकर विराजमान हुए प्लीज, नीलेश जी वाणी सर. और जरूर हम देख सकते हैं. चला बघा रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे फील्डिंग टीमने आपला डिसिजन तिकडे देतील आणि तिकडे गेल्यानंतर तुम्हाला मग त्या स्क्रीनवर बघायला मिळेल. काय सुंदर आयोजन बघायला मिळेल. चला आपण बघूया पंच काय डिसिजन देतात. सर एक अनाउंसमेंट की जिस तरह से ओके, म्हणजे आगवन संघ तुमचा रिव्ह्यू आता संपलेला आहे. एकच हा बघेल ना तिकडे एक रिव्ह्यू बघायला स्क्रीन मिळतोय. पर देखने को मिलेगा सर. मगर जिस तरह से रिस्ट टू मनी हम टॉस बॉक्स इनके माध्यम से हमें फर्स्ट प्राइज प्रोवाइड किए गए, उनका हम शुक्रिया अदा करना चाहेंगे रोशन जी जैन एंड पूरी टीम. और रिव्यू समाप्त होता है आगवन टीम का. चलेंगे मैदान के. तो व्हाइट बॉल दी गई अंपायर ने. एक टीम को मात्र नो बॉल और व्हाइट बॉल के रिव्यू दिया गया. सर कंटिन्यू. चला बघू शकता आपण रिश टू मनी रोशनजी जैन यांच्याकडनं पहिलं प्राइज है. बिल्कुल इस मैच का पहला प्राइज है रोशन जी जैन रिश टू मनी. उनकी 3 ऑफिस है. आप अगर चले जाएंगे हमारे कुंदन जी के ऑफिस के बाजू में, विश्वास वल्वी डॉक्टर विश्वास के बाजू में जाएंगे तो उनके दोनों के बीच में उनका एक ऑफिस है जहाँ रिश टू मनी. चेंडू टटवलाय. हो हो, काय सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. शेवटच्या क्षणाला अंग टाकलं आणि हाताने चेंडू अडवलं. आगवन संघ जो विजयी झाला तर मेहुल पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालं आहे. बघा आगवन संघ तुम्ही विजयी झालात तर रोहन पाटील यांच्याकडे 2000 बक्षीस. जाऊया फलकावर. मेहुल पाटील, माफ करा, मेहुल पाटील यांच्याकडे 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं आहे. काय डीजे मध्ये गाणं ऐकली, प्रत्येकाचं मन पाहिलं. प्रशांत भाऊ मॅचचा आनंद घेतात, आमच्या ताई मॅचचा आनंद घेतात, आमचे रोनक धाब्याचे ऑनर मालक घेतात. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. कट करायचा होता. इथे खराब क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाला तर कदाचित बाद झाला असता. इथे बाकी गौतमच्या हातातून चेंडू सुटला गेला आणि एक धाव बघायला मिळते. आणि या एक धावानिशी जो विचार केला धावसंख्या होती ती 4. युसुफजी बघा यानंतर एक मोठी मॅच अजून तुम्हाला बघायला मिळणार आहे. युसुफजी टॉस झालाय का ह्या पुढच्या मॅचचा? हा, याच्यातच मॅच होणार. यातील विनर आणि धनसार. ओहो, चांगला चेंडू टाकला गेला. यावेळेला पुन्हा एकदा वाईड. इथे 5 धावा फलकावर लागल्या जातात. हा जो फलंदाज तुम्ही म्हटला तो तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे समर्थ नावाचा हा फलंदाज. आम्ही नवापूर नाकर उतरलात ना तर समर्थ कृपा हा किराणा मालाचं दुकान बघतोय आणि हा समर्थ तुम्हाला बघायला मिळतोय. लहानपणी बाळाचं नाव ठेवलं गेलं बटर. ओहो हो, बॅकफुटला गेलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह, थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि अफलातून कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. आणि या 4 धावांशी विचार केला धावसंख्या होती ती 9 धावा या फलकावर लागल्या जातात. बाळ रडत बसायचा, बाबा कामावरून यायची, आई अथक्क वेळात कोण संसार साठायची आणि बाळ रडता मग पप्पा त्याला बटर आणून द्यायचे आणि बटर खाला की बाळ गप्प बसायचं आणि म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं बटर. पुन्हा काय बॅटिंग करतो डावखुरा फलंदाज. ओ हो, इथे पुन्हा वाईड चेंडू जातोय. खराब गोलंदाजी इकडे बघायला मिळते ती म्हणजे निश्चितच मंगेश याच्याकडनं. धावसंख्या होते ती 10 धावा या फलकावर आला. 34 धावा विजयासाठी करायचे आहेत. ओहो, इथं तिथे सुंदर ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे, खणखणीत चौकार. 4 धावा. आज बाकी खराब गोलंदाजी तुम्हाला मंगेश यांच्याकडनं बघायला मिळते. आता 19 चेंडू आणि 20 धावाची आवश्यकता तुम्हाला हवी आहे. चलो होळीची चाहूल तुम्हाला दिलाय. एक सुंदर डीजे वाल्याने गीत वाजवलं. आने वाले संडे को होली धूमधाम से मनाएंगे. एकदा पुन्हा महागडा षटक हाताळणारा मंगेश नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी गोलंदाजी करताना मंगेश. ओहो, खराब गोलंदाजी. आज फुल टच चेंडू. चेंडू जातो सीमा पलीकडे. लागोपाठ 3 षटकार मारलेत. 500 रुपये का इनाम जाहीर आहे. बघा पहिला बक्षीस घेणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. हॅट्रिक 3 चौकार मारलेत आणि 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला दिलं जाणार आहे.
धन्यवाद डीजे. चला पॅव्हिलियनच्या समोर एक मिनिट थांबा. एक मिनिट. पॅव्हिलियनच्या समोर कोण उभे आहेत त्यांनी बाजूला हा प्रत्येकाने. बाहेरून बघा, पाठीमागे जा तुम्ही. पॅव्हिलियन वरती कोणी बसू नका, फक्त मान्यवर आहेत आमचे खेळाडू येतील त्यांच्यासाठी आहे, बाकी त्यांनी बसायचं है. और रिजवान शेख 500 रुपये के नाम आपने पहले लगा देता. आप आने से क्या खेल खेल बढ़ गया. जैसे लग रहा था एटीएम में कार्ड डालो पैसे निकालो, कार्ड डालो पैसे निकालो, और यही तो खुशी आपके नाम पे ऊपर है. आमच्या असोसिएशनचे वाणी साहेब कृपया आपण मैदान यायचं आहे मंचावरती. आमच्या YBCC आणि आमचे खरोखर एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण ज्यांना पाहतोय. आहा, काय क्षेत्ररक्षण केलं आहे. ज्याप्रमाणे चित्ता धावतो ना चेंडूवरती तशा पद्धतीने अफलातून टॅलेंट का क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा विकास मन्याने चेंडू टटवलाय. ओहो, इथे चेंडू जातो सीमा पलीकडे, खडखडी चौकात तुम्हाला बघायला मिळतोय. आज बाकी बऱ्याच वर्षांनी होळी जवळ आलाय आणि रंगाच्या बरसातमध्ये बाकी फॉर्म आलाय तो मायकोप संघाला. ह्याच्या अगोदर मण्याची बॅट तडपत होती, त्याला माहिती आहे ना रंगामध्ये बसवतील ना पोरं मला फसवतील असं म्हटलं. तशा पद्धतीची फलंदाजी आज इकडे बघायला मिळते. खराब गोलंदाजी मंगेश यांच्याकडे बघायला मिळते. विकास माशी पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू विकास माशी हाताळताना पाहायला मिळतोय. इकडे बाकी ड्राईव्ह सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा तुम्हाला एकदा बघायला मिळते मंगेश याच्याकडनं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो, तो म्हणजे विकास माशी. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर स्वीपमध्ये शॉट केला, तर चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ना या दोन संघामध्ये भाकीत भांडणे कठीण आहे, कधी कोण विजयी होईल हे सांगता येत नाही, कारण दोन्हीही या पालघर तालुक्यातले मातबर संघ तुम्हाला बघायला मिळतात. अगर तुम्ही विचार केलात हे दोन्ही संघ तुम्हाला मोठे संघ पाहिलं. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे गेला, ड्राईव्ह केला आणि पुन्हा एकदा चौकार बघायला मिळतोय. इथे बाकी बघूया धावसंख्या होते 30, फक्त 3 धावाची आवश्यकता. दुसरं 4 धावाची आवश्यकता. दुसरं षटक मार्गस्थ आणि धावसंख्या झाल्या 30. तिसरा चौकार मला पुन्हा 500 मिळतील. ओहो, इथे बाकी क्षेत्ररक्षण डायरेक्ट थ्रो खराब होतोय आणि इथे अवरथ्रो पाहायला मिळतो का दरम्यान नाही. धावसंख्या 31 धावा या फलकावर लागल्या जातात. 31 धावा, 2 षटकं 31 धावा. काय अफलातून फॉर्म तुम्हाला आलाय. वर्षभरामध्ये जणू असं ठरलं मार्च एंडिंगमध्ये टॅक्स भरायचा आणि धावा घ्यायचा. मला वाटतं याच्या अगोदर कोणी लोन घेतला असेल, हप्ता फेडला नसेल, कोणी गाडी घेतली असेल, हप्ता फेडला असेल, पण आज बाकी विचार करून आला जे वर्षभरात केलं नाही ते आज करायचं आहे. आणि अशा पद्धतीची बॅटिंग आज पहिल्यांदा या वर्षात मला ओपनिंग पेअरची मायकोपकडनं बघायला मिळते. म्हणजे मी जिथे जिथे पाहिलं आहे तिथे स्पर्धा अनेक झाल्यात, पण मी जिथे समालोचना होतो तिथेच बघायला मिळते. अनिकेत जयेश आहे बॉलर. मंगेशचं पहिलं षटक खराब पडलं 18 धावाचं. त्यानंतर बाकी 13 धावाचं विकासने षटक टाकलं. इकडे बाकी डिक्लेअर झोनमध्ये जाते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते ती 32 धावा तुम्हाला फलकावर लागल्या जातात. यातील विजेता आणि दैसर संघ या कर्णधार तयार राहायचं. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दैसर संघ कर्णधार आपण यातील विजेता आणि आपण येणार आहोत. पुन्हा बघूया कशा पद्धतीने करतो फलंदाजी. टॅप केलाय, सरळ जातोय. एकच धाव बघायला मिळते आणि एका धावाने विचार केला धावसंख्या होते ती एकच पाहिजे. 33 झाल्यात. एका धावाची आवश्यकता. ओ, इथे बाकी चेंडू पडला तर थोडासा वरती येतो. ऑफ ब्रेक ज्याला म्हटलं जातं पाहायला मिळतोय. मित्रांनो थोडेसे लांब हो ना, आम्हाला दिसत नाहीये. यहाँ पे थोड़ी लांब पूरे कीपर दिख लीजिए. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकताना इथे कट केला. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण करताना पुनश्च बाकी बघायला मिळते. एका धावाची आवश्यकता हवी आहे जिंकण्यासाठी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण बघत आहात एका साईडला मायकोप आणि एका साईडला आगवन. तर अशा पद्धतीने इथे बाकी सामना विजयी होतोय आणि वेल प्लेड दोन्ही संघाच्या खेळाडूचं मी कौतुक करेन, पण इथे विशिष्ट कौतुक तुम्हाला करायला पाहिजे मनीष आणि समर्थला 500 रुपयाचं बक्षीस आहे ज्याने 3 कंटिन्यू चौकार